श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रेमधील एक सुंदर अशी कथा आपण आज ऐकूया. तसं तर हा गुरुचरित्रातील 18वा अध्याय आहे. हा अध्याय ऐकल्याने वाचल्याने काय होतं तर आपल्याकडे धन दौलत संपत्ती कमी असेल, पैसा पुरवठी येत नसेल तर तो पैसा पुरवठी येतो आणि आपल्याला खूप धनलाभ व्हायला मदत होते. म्हणून हा अध्याय दर गुरुवारी वाचावा. नियमित वाचला ऐकला तर खूपच सुंदर. तर मी या अध्यायाचा थोडक्यात सारांश सांगतो. बरेच जण अध्याय वाचतात पण पूर्ण संस्कृत असल्या कारणास्तव ते समजत नाही आणि त्यामुळे मी हा मराठीतून एक कथा स्वरूपात सांगतो. वाचण्यापेक्षा सांगितलेलं चांगलं लक्षात राहील असं मला वाटतं आणि तुम्ही त्यातून बोध देखील घ्याल. तर असा पण प्रश्न काही जण विचारतात की हा अध्याय महिलांनी वाचला तर चालतो का? तर हो, हा अध्याय महिलांनी वाचला तरी चालतो. श्री श्री स्वामी समर्थ. एकदा काय होतं, दत्त महाराज भिक्षा मागत मागत चाललेले असतात आणि जाताना एका घरामध्ये जातात. त्या घरात जाऊन ती बाई त्यांना बसायला पाठ देते. मग ती म्हणते की आम्ही उदरनिर्वाह करतो. माझा पती जो आहे तो ब्राह्मण आहे, तो भिक्षा मागून आणतो आणि मग आमचा उदरनिर्वाह करतो. ज्या दिवशी आम्हाला भिक्षा मिळत नाही त्या दिवशी आम्ही दारामध्ये शाक झाड आहे, म्हणजे शाक म्हणजे घेवड्याचं झाड आहे आणि त्या घेवड्याची भाजी करतो आम्ही आणि ती खातो. आणि आज आम्हाला काही भिक्षा मिळाली नाही आणि दत्त महाराज माझा नवरा गेलेला आहे भिक्षा मागायला आणि तुम्ही आज शाक नैवेद्य घ्या, म्हणजेच तुम्ही आज घेवड्याची भाजी घ्या. असं करून ती बनवलेली भाजी त्यांना देते. दत्त महाराज ती ग्रहण करतात आणि बाहेर येतात. बाहेर येता क्षणी तो वेल जो आहे तो उपटून टाकतात आणि निघून जातात. वेल तोडतात. मग नवरा येतो भिक्षा घेऊन आल्यानंतर तो बायकोला म्हणतो की हा वेल कुणी तोडला, आपला उदरनिर्वाह कसा होईल आता? त्यावरती म्हणते कोणतरी एक तेजस्वी माणूस आलता, त्याला मी त्याला भिक्षा स्वरूपात मी त्याला ती शाक नैवेद्य दिला, त्याला घेवड्याची भाजी खायला दिली आणि त्याने हा वेल उपटून टाकला. त्यावर तो संतापतो. त्याला खूप अतिशय प्रमाणात राग येतो. तो म्हणतो की अरे, एकतर आपण त्याला खायला म्हणून मदत केली आणि त्याने आपल्यावरच उलट असं केलं. म्हणून तो रागारागात त्याची बायको म्हणते की असू दे, जे होईल ते घडलंय ते घडणार, आता आपण त्याला काही बदलू शकत नाही. मग तो म्हणतो की एवढ्या वर्ष त्याने आपल्याला खायला दिलं त्या झाडाने, त्याचं एक शेवटचं कार्य म्हणून आपण ते मूळ खोदून कुठेतरी पुरून येऊयात. नशिबात घडले, प्रारब्धात जे आहे ते चुकत नाही कोणाला, असं म्हणतो आणि रागारागात कुदळीने मूळ खोदायला घेतो. तो जसं मूळ खोदायला घेतो, तो जसं मुळाशी जातो तसं त्याला एक सोन्याच्या अलंकाराने भरलेला हंडा सापडतो. त्याला अतिशय आनंद होतो. त्याला देवाची लीला समजते आणि त्यानंतर देवाची लीला समजल्यानंतर तो जातो नदीकिनारी जाताना त्यांना तिथं तोच साधू दिसतो. त्याची बायको म्हणते की हाच साधू आहे आणि साधू त्याला आशीर्वाद देतात की तुला 7 पिढ्या उरून हे धान्य पुरून उरेल, असं म्हणून तो श्रीमंत होतो. म्हणूनच हा अध्याय धनप्राप्तीसाठी वाचला जातो, ऐकला जातो. तुम्हाला अध्याय जरी वाचणं शक्य नसेल तर ही कथा जी आहे ती दर गुरुवारी ऐका. स्वामी जप करा, दत्त महाराजांचा जप करा, तुमचं कल्याण होईल. तुम्हाला पैसा कधी कमी पडणार नाही. एवढं बोलून मी आजचा अध्याय समाप्त झाला असं सांगतो. असेच नवनवीन अध्याय नवनवीन ऐकण्यासाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. म्हणजे अजून तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी माझा सल्ला, स्वामी सेवा, दत्त महाराजांचे उपाय हे सर्व मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.